हाय हॅलो नमस्कार. निहारिका फॅशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर बघा, मला एका कस्टमरने त्यांचे हे अशा प्रकारचे हा एक आणि अजून एक अशा टाईपचे 2 ब्लाऊज पीस दिलेत, जे की त्यांच्या साडीतनं कट करलेले होते. आणि आपल्याकडेही असे बरेचसे ब्लाऊज पीस शिल्लक असतात. तर त्यापासून आज मी तुमच्यासोबत सुंदर अशी बॅग कशी तयार करायची ते शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर बघा, इथं मी त्या ब्लाऊज पीसमधनं 2 असे रेक्टँगल पीस कट केलेत आणि त्याला आपण फोम शीट किंवा रबर शीट सोबत अटॅच करून घेणार आहोत. तर बघा, इथं मी अटॅच करून घेतले आणि आता आपण याचं माप बघूया किती आहे ते. तर त्यांना थोडीशी मोठीच हवी होती, हँडबॅग हवी होती. तर त्यासाठी आपण इथं 12.5 इंच आणि उंचीला इथं 10 इंच अशी आपली बॅग घेतलेली आहे. तर बघा, इथं आपण हे माप घेतल्यानंतर त्यातलं एक पीस घ्यायचा आहे आणि त्याला आपल्याला वरतून खाली 2 इंचावरती मार्किंग करायची आहे बाहेरच्या पॉकेटसाठी. आणि ती मार्किंग केल्यानंतर आपल्याला ते व्यवस्थितपणे तिथं कट करून घ्यायचं आहे. आणि आता हे मी व्यवस्थितपणे कट करून घेतल्यानंतर आपल्याला त्यासाठी एक 12.5 इंचाची झीप लागणार आहे. तर बघा, इथं मी व्यवस्थितपणे कट करून घेतला आणि 12.5 इंचाची झीप घेतली. ती झीप आपण उलटी ठेवून स्टिच करून घेणार आहोत. आणि जे आपल्याला आतलं पॉकेट तयार करायचं आहे त्यासाठी एक अस्तरचा पीस घेऊ आणि ते सुद्धा त्या झीपवरती अटॅच करून घेणार आहोत, जेणेकरून आपले आतले धागे दोरे काही दिसणार नाहीत ते पलटी केल्यानंतर. तर बघा, इथे अशा प्रकारे आपण हे अस्तर जे आहे त्या चेनवरती, जे आपण चेन अटॅच केली होती त्यावरतीच बरोबर हे अस्तर ठेवून आपण त्याला शिलाई देऊन घेतो. तर बघा, ही शिलाई देऊन झाल्यानंतर आपण याला पलटी करून घेणार आहोत आणि खालच्या साईडला ॲडजस्ट करत दाब शिलाई देऊन घेणार आहोत. अशाने आपली बॅग आतनं सुद्धा व्यवस्थित छान पद्धतीने फिनिशिंगसह रेडी होते. आणि ती आपण दाब शिलाई दिल्यानंतर आपल्याला त्याला अस्तरला डबल फोल्ड करायचं आहे. अस्तर डबल फोल्ड केल्यानंतर त्याला शिलाई देऊन घेतली आणि जो वरचा पीस शिल्लक होता तो वरचा पीस आपल्याला चेनच्या वरच्या भागाला जॉईन करून घ्यायचा आहे. आणि तो जॉईंट झाल्यानंतर त्याला सुद्धा आपल्याला वरच्या साईडला ॲडजस्ट करत दाब शिलाई देऊन घ्यायची. तर बघा, इथं मी दाब शिलाई देऊन घेतली आणि आता आपल्याला ह्याच्यात रनर इन्सर्ट करून घ्यायचं. तर बघा, रनर ह्याच्यात मी टाकून घेते. तर बघा, इथं रनर इन्सर्ट करून झाला आहे आपला. आणि जे आता कडचं एक्स्ट्राचं आलेलं होतं, जे अस्तर फॅब्रिक होतं ते आपण इथे कट करून घेणार आहोत आणि या पीसचा मिडल काढायचा आहे आपल्याला. तर बघा, या पीसचा मिडल काढल्यानंतर आपण इथं 17 इंचाची बेल्ट जी रेडी केलेली आहे ती बेल्ट आपण इथं शेजारी 3-3 इंचावरती मार्क करून इथं अटॅच करून घेणार आहोत. तर बघा, बरोबर मार्किंगवरती आपले अटॅच केलेले आपले रेडी केलेले बेल्ट आपण इथं अटॅच करून घेऊयात. आणि बेल्ट अटॅच झाल्यानंतर आपल्याला त्याच मापाची इथं झीप घ्यायची आहे आणि त्या झीपला आपल्याला मधनं सेपरेट करून एक भाग एकीकडे आणि दुसरा पीस दुसरीकडे अशा प्रकारे ती चेन उलटी ठेवून स्टिच करून घ्यायचे. जर तुम्हालाही अशा काही बॅग्स कस्टमाइज करून घ्यायच्या असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर DM करू शकता आणि अशा तुमच्या ज्या काही बॅग्स आहेत त्या घरी बसल्या बसल्या तुम्हाला मिळून जातील. तर बघा, इथं मी चेन अटॅच करून घेतली आणि आपल्याला त्याच मापाचे 2 अस्तर होते, ते अस्तरचे पीस आपण त्या चेनवर जॉईन करून घेणार आहोत. तर बघा, हे चेनचे अस्तरचे पीस तर जॉईन झालेत आणि आता आपल्याला याच्या दोन्हीवरती दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी जे सांगितले आहे त्या पद्धतीने आपण जर बॅग स्टिच केल्या तर आपल्या बॅग आतनं सुद्धा खूप फिनिशिंगसह रेडी होतात आणि त्या दिसायला सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह दिसतात. आणि मार्केटच्या बॅगसुद्धा यासमोर खूप हलक्या आहेत, कारण की आपल्या ज्या घरगुती स्टिच केलेल्या बॅगा असतात त्या टिकायला खूप जास्त दिवस टिकतात. तर बघा, इथं अशा प्रकारे मी त्याला सुद्धा आतमध्ये डबल फोल्ड केलं, टॉप स्टिच दिली आणि यामध्ये रनर इन्सर्ट करून घेतलाय आणि अस्तर एकीकडे आणि जे आपले मेन पीस आहेत ते एकीकडे असं ठेवत ठेवत आपल्याला चारही बाजूंना शिलाई देऊन घ्यायची आहे. आणि अस्तरच्या साईडनं आपल्याला थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे ओपनिंगसाठी. तर बघा, इथं अशा प्रकारे मी चारही बाजूने स्टिच करून घेते आणि इथं एवढीशी जागा शिल्लक ठेवते आपली बॅग सरळ करण्यासाठी.
जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल किंवा थोडासाही इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि कमेंट केल्याशिवाय जाऊ नका। तर बघा इथं मी चारी बाजूने स्टिच करून घेतलं आणि आता आपल्याला व्यवस्थितपणे याचा बेस तयार होण्यासाठी आपल्याला इथं 1-1 इंचाचे बॉक्स रेडी करून घ्यायचेत। तर बघा इथं मी चारी साईडला 1-1 इंचाचे बॉक्स रेडी करून घेते आणि ते कट देखील करून घेते। तर बघा इथं आपले चारही साईडचे बॉक्स इथं कट करून रेडी झालेले आहेत आणि आता आपल्याला यावरती एकमेकांना हे बॉक्स जोडत जी आपली बॉटमची जी साईड आहे ती दोन्ही बाजूने एकाच ठिकाणी यावी अशी ऍडजस्ट करत आपल्याला हे बॉक्स चारही साईडनी जॉईंट करून घ्यायचे। तर बघा अशा प्रकारे चारही कोपरे आपल्या इथं जॉईंट झालेत आणि आता आपल्याला जे अस्तरच्या बाजूने ओपनिंग ठेवली होती तिथून आपल्याला ही बॅक सरळ करून घ्यायची आहे आणि ही बॅक सरळ केल्यानंतर जे अस्तरच्या साईडला आपण ओपनिंगची जागा रिकामी ठेवली होती त्याला डबल फोल्ड करत तिथं सुद्धा स्टिच करून घ्यायचंय आणि व्यवस्थितपणे कोपरे बाहेर काढल्यावर ते व्यवस्थितपणे स्टिच करत आतमध्ये ऍडजस्ट करून घ्यायचे आणि अशा प्रकारे आपली सुंदर अशी हँडबॅग जी मीडियम साईजमध्ये आहे ती रेडी होते। आणि ही हँडबॅग दिसायला तर खूप छान दिसते, आपल्या छोट्या मोठ्या वस्तूही ह्यात बसतात आणि हो जी आपण याला डेली यूजमध्ये वापरू शकतो किंवा मग कुठे बाहेर जाताना सुद्धा याचा भरपूर यूज होतो। तर बघा तुमच्याकडे असे खूप सारे ब्लाऊज पीस शिल्लक असतील तर तुम्ही अशा प्रकारे छान छान आयडियाज घरी ट्राय करू शकता आणि हो हे आयडियाज ट्राय केल्यानंतर तुम्हालाही तुमच्या घरी बसल्या बसल्या खूप छान अशा लुक देणाऱ्या बॅग्स रेडी होतात। तर बघा अशा पद्धतीने आपली ही बॅग इथं रेडी झाली आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायला आवडेल तेही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहायला भेटतील। तर अशा पद्धतीने आपली इथं बॅग रेडी झाली आणि तुम्हाला जर बॅग मेकिंग मटेरियल जे काही असेल नॉन वोवन अस्तर रबर शीट हे सगळं माझ्याकडे अवेलेबल आहे। तर तुम्हाला हवे असेल तर मला इंस्टाग्रामवरती DM करा आणि तुम्ही घर बसल्या तुमच्या जे बॅग बिझनेस आहे तो सुरू करू शकता। तर बघा अशा पद्धतीने आजचा हा आपला छोटासा व्हिडिओ आपण इथंच थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।